मातशें येवन आपली बसका घेवची मागता आमचे एसटीचे चेअरमॅन बाब रामकृष्ण जल्मी हांचे लागीं तांणी वयर येवन आपली बसका घेवची मागता मायनॉरिटीचे चेअरमॅन बाब वसीम खान हांचे लागीं की तांणी मातशें येवन आपली बसका घेवची मागता यूथ काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बाब नौशाद चौधरी आणि मातशें येवन आपली बसका घेवची गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे आमचे इंचार्ज श्री माणिकराव ठाकरेजी, आमची को इंचार्ज डॉक्टर अंजली निंबाळकरजी, आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन बाबा युरी आलेमाव, केंपेचे आमचे आमदार बाबा एल्टन डिकोस्टा, आदले खासदार आणि आदले मुख्यमंत्री बाबा फ्रांसिस साल्वीन, आमचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आमचे फुडारी बाबा राजेश वेरेंकर, ब्लॉकाचे अध्यक्ष बाबा विलियम आकियार, बाब जॉन पेरेरा, बाब विल्मा पेरेरा, हाचेर बशिल्ले सगळे मानेस्त आणि भावांनो आणि भयणींनो, आज केतन भाटीकर हो एक तरणाटो आज आपल्या सगळ्या वावुरप्यांक घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करता. तुम्ही ताचे सांगाती, ताका तेंको दिवपी आणि ताचे बरोबर काम करपी. जेन्ना केतन भाटीकर आपल्या सगळ्या साथीदारांक घेऊन कार्यकर्त्यांक घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करता, म्हाका खात्री आसा की केतन भाटीकारान सगळो विचार केला आसतलो, काँग्रेसचो इतिहास, काँग्रेसची ध्येय धोरणां ताणें जाणून घेतली आसतली. काँग्रेस पक्ष हाका 140 वर्सांचो इतिहास आसा. 140 वर्सां पयलीं हो पक्ष स्थापन जाल्लो आणि ह्या पक्षाची कांय मुळावी तत्वां आसात. ही तत्वां जण एकल्यार काँग्रेसच्या वावुरप्यांक जाण जावन घेवपाची गरज आसा आणि ती तत्वां म्हळ्यार लोकशाय, समानताय, भावपण आणि निधर्मीपणा. सुरुवातीपासून काँग्रेस पक्षान ही तत्वां मानून घेतली आणि चढ करून निधर्मीपणाचे तत्व या पक्षान मानून घेतला. हाचे कारण कितें? ह्या देशांत रावपी जे लोक आसात ते विंगड धर्माचे जावन आसात, जाती जमातीचे जावन आसात आणि देखून जर ह्या देशाची उदरगत जातली जायत तर ह्या विंगड धर्माच्या जाती जमातीच्या लोकां मदीं एकवट आसप गरजेचो. जो मेरेन सगळे लोक एकठांय येवचे ना तो मेरेन हो देश फुडें वचचो ना, ह्या देशाची उदरगत जावची ना. हे हांव सांगता आसतना तुमकां एक उदाहरण दिता. ह्या पक्षाचे पहिले अध्यक्ष आशिल्ले उमेश चंद्र बॅनर्जी, ह्या पक्षाचे दुसरे अध्यक्ष आशिल्ले दादाभाई नौरोजी आणि तिसरे अध्यक्ष आशिल्ले बद्रुद्दीन तय्यबजी. पहिलो ख्रिश्चन, दुसरो पारसी आणि तिसरो मुस्लिम.
हाचे वयल्यान आमकां समजून येता की ह्या पक्षान सुरवातीपासून निधर्मीपणाचें तत्व आपणायलां. हे ती तत्वां घेऊनच पक्ष जन्माक आयलो आणि ताणे महात्मा गांधीच्या फुडारपणा खाल या जगांतली एकमेव अहिंसात्मक स्वातंत्र्य चळवळ चलयली आणि गांधीजीच्या आणि या काँग्रेसच्या फुडारपणा खाल हो देश स्वतंत्र जालो. स्वतंत्र जातकच पंडित जवाहरलाल नेहरू हांच्या फुडारपणा खाल देशान आधुनिक भारताची बुनयाद घाली आणि त्याच बुनयादीचेर आज हो आमचो देश उबो आसा. हातूंत इल्लोय दुबाव ना. मोगाळ भावनो भयणीनो, हातूंत चड वेळ घेनात. मागता आमच्या ह्या ब्लॉकाचे अध्यक्ष बाब विलियम अगियार हांचे लागीं की तांणी हांगा येवन मानेस्तान येवकार दितो. बाब विलियम अगियार. फाटल्यान बसोंक वयता आनी तुका रिकॉर्डिंग कशें मेळटलें तर म्हाका घातलो तेणें प्रेस म्हणून ना नासूं मागीर हां मागीर म्हणून पयली येवन बसलो हांव. कशें मेळटलें सगळें तुका जाय तशें कशें मेळटलें. सगळ्यांक नमस्कार. सगळ्यांक देव बरी सांज आवडेता. फोंडा ब्लॉक काँग्रेस कमिटीन घडून हाडल्या आयच्या प्रोग्रामाक हाजीर आसलेले आमचे सगळे काँग्रेसीचे मोगी, काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेस लिडर, भावांनो आनी भयणींनो, तुमकां सगळ्यांक हांव वेलकम करता. तशेंच लिडरांकूय बीन आनी आमचे पत्रकार भावांक आयज तुमी सगळे हांगा जमल्या. आज ह्या कार्यक्रमाक आयज आमचो कार्यक्रम जो जावन आसा, आज फोंडेचो एक सोशल वर्कर केतन भाटीकर जो आयज काँग्रेस पक्षान प्रवेश करता. सांगूंक सोदता की आयज तो काँग्रेसीक भितर सरोन आयज काँग्रेसीक एक स्ट्रेंथन दिवपाक सोदता. सो हांव ताका वेलकम करता की तो आमचे पार्टीन येवन येणाऱ्या काळान इलेक्शनाक आमची फोंड्यान पत्ती काँग्रेस येतली आनी आमचो सरकार जातलो. सो ह्या आयच्या कार्यक्रमाक आमच्या हांगा खास माननीय मनीसाची हजेरी आसा. आमच्या हांगा मान्यवरांचे जे आसा ते AICचे मेंबर आनी गो प्रभारी माणिकराव ठाकरेजी आयिल्ले आसा. सो तांकां वेलकम करता. तशेंच गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट अमित पाडकरजी, तशेंच आमचे ऑब्झर्वर निंबाळकर मॅडम आसा. तशेंच आमचे ex-MP फ्रांसीस सार्दिनजी सर, आमचे LOP युरिया लेमा सर, तशेंच आमचे MLA एल्टन सर, आमचे लोकल लिडर राजेश वेरेकर, तशेंच आमचे गोवा प्रदेशचे ट्रेजरर अरविंद डिसोजा, तशेंच NSPचे नौशाद चौधरी, मांद्रेचे वसीम खान, आमचे सिनियर काँग्रेसमॅन म्हणटा ते जॉन पेरेर एक्स सरपंच, तशेंच पंच विल्मा पेरेरा, STचे आमचे भाव रामकृष्ण जल्मी, आमचे सिनियर काँग्रेस अरुण गुडेकर आनी बाकी सगळ्यांक हांव वेलकम करता. सो फुडली कार्यावळ मुखार आसतना आमचे MK शेखाक हें करता. थँक्यू. उतरांनी सगळ्यांक येवकार दिल्लो आसा. तातूंत जर फुलांची भर पडली जाय चड बरें जातलें. हांव मागता आमच्या कार्यकर्त्यां लागीं तांणी सगळ्यांत पयलीं आमची इंचार्ज बाब माणिकराव ठाकरेजी हांकां फुलां भेटोवची. मागता आमच्यो को इंचार्ज डॉक्टर अंजली निंबाळकर हांकांय फुलां भेटून तांकां येवकार दिवचो.
मागता आमचे अध्यक्ष बाब अमित पाटकर हांकां फुलां भेटोवची. ताजे नंतर आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमांव हांकां फुलां भेटोवची. तशेंच आमचे केपेचे आमदार बाब एल्टन डिकोस्ता हांकांय फुलां भेटोवची. तशेंच आमचे आदले खासदार बाब पार्सिंग साटी हांगा बशिल्ले आसात तांकां येवकार दिवचो. मागता आमचे जनरल सेक्रेटरी आनी हांगासरले लिडर बाब राजेश वेरेंकर हांकां, तशेंच आमचे ट्रेजरर बाब ऑरविल दौरादो हांकां फुलां भेटून तांकां येवकार दिवचो. आमचे अध्यक्ष बाब आमचो विलियम आकिया हांकां फुलां भेटोवची. चड वेळ घेना, सुरवातेक सगळ्यांक येवकार दिल्लो आसता, मानेस्तांक येवकार दिल्लो गेल्लो आसा आनी फुलांय भेटयल्यात. आतां केतन भाटीकर हांचे लागीं मागता की तांणी काँग्रेस प्रदेशाचे तांचे मेंबरशीप जे फॉर्म तांणी भरला ते गोंय प्रदेश काँग्रेस हाय समितीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर हांचे कडेन सुपूर्द करून रीतसर तांणी ह्या पक्षाचे सदस्य जावचे. देव बरें करूं. भावनेन म्हणिल्लो सगळे तरणाट्यांची उर्बा आणि जाणटेल्यांचे आशीर्वाद घेऊन बाब केतन भाटीकर हो काँग्रेस पक्षाचो सदस्य जाल्लो आसा. काँग्रेस पक्षाच्या वतीन तांकां येवकार दिता. येवकार दिता आसतना आमच्यो ज्यो भावना आसात आज जेन्ना येद्या व्हडल्या ऐतिहासीक काँग्रेस पक्षान प्रवेश घेता आसतना काँग्रेस पक्षाच्या वतीन आमच्या फुडाऱ्यांच्यो ज्यो भावना आसात त्यो आमी व्यक्त करूंक सोदतात. सगळ्यांत पयलीं हांव मागतां आमचे फोंडेचे आमचे फुडारी आदल्या विधानसभेचे आमचे उमेदवार बाब राजेश वेरेंकर हांचे लागीं मागतां की तांणी हांगा येवन आपल्यो भावना व्यक्त करच्यो. आयचो जो डॉक्टर केतन भाटीकर हांचो काँग्रेस पक्षांतलो प्रवेशाचो
जो आज सोहळा आसा त्या सोहळ्याक आज मातशेर उपस्थित आमचे AICCचे ऑब्झर्वर गोवा डेस्क इन्चार्ज श्री माणिकराव ठाकरेजी, त्याचबरोबर को इन्चार्ज डॉक्टर अंजली निंबाळकर, आमचे काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष श्री अमित पाटकर, लीडर ऑफ ऑपोजिशन श्री युरी आलेमाव, आमचे आमदार एल्टन फर्नांडीस, तसेच आदले खासदार फ्रांसिस्को सार्दिना, आणि आज जे हांगा पक्षान आमच्या प्रवेश केला ते डॉक्टर केतन बाटीकर, म्हजे ब्लॉक प्रेसिडेंट विलियम आगियार, सेवा दलाचे राजन घाटे, आमचे मायनॉरिटी सेल हाचे चेअरमॅन वसीम खान, हेर सगळे मानेस्त, आमचे सिनियर वायस प्रेसिडेंट MK शेख, हांगा जमिल्ले सगळे केतन भाटीकाराचे चाहते, तसेच आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते, सगळ्यात पयलीं हांव डॉक्टर केतन भाटीकाराचे काँग्रेस पक्षान स्वागत करता. त्याचबरोबर तांची जी आयच्यान जी एक नवी राजकीय कारकीर्द सुरू जाता त्या कारकिर्दीक म्हाज्यो हांव शुभेच्छा व्यक्त करता. MK शेख सरान काँग्रेस पक्षाचो इतिहास आमच्या मुखार मांडलो. काँग्रेस पक्ष हो लोकशाहीतलो एक सगळ्यात मोठो पक्ष, जो स्वातंत्र्य चळवळींतल्यान जो उबो रावला, तो स्वातंत्र्य चळवळींतल्यान तयार जाल्लो पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, ज्या पक्षाक आज 140 वर्षाचो इतिहास आसा. आणि ह्या जशें MK शेख सरान सांगलें की ह्या पक्षाक तत्व आसा, आयडियोलॉजी आसा, व्हॅल्यूज आसा, आणि ती तत्वां जो मान्य करता तो काँग्रेस पक्षान प्रवेश करता. आज डेमोक्रेटीक व्हॅल्यू हो एक आमचो एक आयडियोलॉजी, सगळ्यांक सांबाळून घेवप, इन्क्लुझिव्हनेस, जशें ताणें सांगलें की सगळे धर्माचे, सगळे जातीचे, धर्माचे लिडर आमच्या काँग्रेस पक्षान जावन गेले, तर सगळ्या धर्माच्या लोकांक सांबाळून घेवपाचो पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. म्हजो प्रवेश काँग्रेस पक्षान 5 वर्सां पयलीं जालो. म्हाका दिसता ह्याच मार्च म्हयन्यान, मार्च 2021 जेन्ना स्वर्गेस्त रवी नाईक फोंडेचे आमदार आशिल्ले, आनी कालांतरान 2022 तांणी पक्ष सोडून BJPन प्रवेश केलो, आनी 2022ची निवडणूक हांवें काँग्रेस पक्षाच्या चिन्हार लडयली. तेन्नाच्यान जी 4 वर्सां ह्या पक्षाची जबाबदारी म्हाजेर, ह्या फोंडा मतदारसंघाची जबाबदारी म्हजेर आनी म्हाजे जो ब्लॉक प्रेसिडेंट आसा विलियम आगियार ताचेर आशिल्ली, आनी आमी ती जबाबदारी बऱ्या अर्थान बऱ्या हातून पार पाडली. आनी वेगळे वेगळे जे उपक्रम काँग्रेस पक्षाचे आशिल्ले ते आमी आमच्या ब्लॉका बरोबर, आमचे जितके हांगा सहकारी आसा, ब्लॉक मेंबर्स आसा, त्या ब्लॉकाच्या सहकार्यान वेगळे वेगळे आमी कार्यक्रम उपक्रम हांगा राबयले. तो मागीर हास्य हात जोडो आसूं, तो मागीर आमचो संविधान बचाव आसूं, तो मागीर वोट चोरीचो कार्यक्रम आसूं, अनेक कार्यक्रम, अनेक ब्लॉकाच्यो मिटींग, अनेक ज्यो पक्षाच्या जी आमकां नेत्यांनी जी डायरेक्शनां दिली, जे कार्यक्रम आमकां AICCतल्यान येताले, जे आमकां कार्यक्रम करपाक लागून PCCतल्यान डायरेक्शन येताली, ती आमी सगळीं हांगा गेले 5 वर्सां करून ह्या पक्षाची मुळां ह्या फोंडा मतदारसंघान घट करपाचो आमचे कडेन जाता तितको आमी प्रयत्न केलो. आनी आज खास करून म्हाका सांगन दिसता की खंयचोय पक्ष उबो रावता तो पक्ष कार्यकर्त्याच्या जोराचेर उबो आसता. आनी जितके कार्यकर्ते आमच्या मदीं हांगा आसा, जे ह्या पक्षाक लागून 5 वर्सां आपले घाम काडलो, आपले रक्त दिले, आपलो वेळ दिलो, आपले पयशे खर्च केले, त्या हांव म्हाज्या सगळ्या ब्लॉक मेंबरांक आज एक अभिवादन करता की तुमी ह्या कठीण काळान ह्या पक्षा बरोबर रावले. तुमकां खबर आसा फोंडेचें समीकरण, फोंडेचें राजकीय समीकरण हे BJP आनी मोगो मदीं फिरता. मोगो पक्ष निवडणुके परतो निवडणूक लडयल्या अजून म्हटल्यार, पूण जेन्ना जाय तेन्ना ते भारतीय जनता पक्षा बरोबरूच गेला. हो इतिहास आसा फोंडेचो. तुम्ही पळयता आसतले 2022 सुद्धा तेच जाले. इतके आसतना
आम्ही काँग्रेस पक्षाचे हांव आनी आमचे सहकारी आसा पळय ते धीटपणान ह्या सरकारा विरोधात रावले. आमी केन्नाच ह्या सरकारा कडेन वचून थंय आपली फळां बुकपाचें काम केलें ना. आमी ह्या सत्तेच्या मुखार काँग्रेस पक्षाची धुरा सांबाळ्ळी आनी त्या लागून म्हाका खरेंच परत एकदा सांगता की म्हाज्या बरोबर जितके कार्यकर्ते रावले ह्या कठीण काळात त्यांचे उपकार हांव केन्नाच विसरूंक शकना. आनी त्या जेन्ना आज ह्या डॉक्टर केतन भाटीकारान आमच्या पक्षान प्रवेश केला, थोडे कितें आसता सुरवातीक काळ हो थोडो कठीण आसतात, थोड्यांची मतां जुळोवन घेवची पडटा. डॉक्टर केतन भाटीकाराकूय हांव सांगूंक सोदता मतां जुळोवन घेवपाक थोडोसो वेळ लागतलो. कार्यकर्ते तुज्या बरोबर आयिल्ले कार्यकर्ते आमच्या मदीं आशिल्ले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हांची मनां जुळवून घेवपाचें काम तुजेर आनी म्हजेर आसतलें. म्हणजे आमी ही जबाबदारी सांबाळची पडटली. हांव एकूच हें करता की आमी आमच्या कार्यकर्त्यांनी दोनूय सायडीच्या कार्यकर्त्यांनी एकामेका मदीं भेदभाव करचो न्ही, कोणाचो तिरस्कार करचो न्ही, कोणाक टोमणे मारचे न्ही. आनी हें जर आमी केलें जाल्यार म्हाका दिसता फोंडेच्या मतदारसंघात बरें भविश्य आमकां आसा. आनी जशें विलियमान सांगलां तशें येणारें सरकार 2027 हें काँग्रेस पक्षाचेंच आसतलें. चड उलयना, खूब नेते उलोवपाचे आसा. आनी आज परत एकदां हांव डॉक्टर केतन भाटीकार हाका हेतून येवकार दिता. पयर म्हाका एकदां प्रेसान विचारलेलें, केतन भाटीकार तुजो मित्र? हय, आमी दोगूय जाण मित्रूच. ल्हानपणांतल्यान आमी वांगडा खेळ्ळा. आमकां एक अंकल आंटी बसलेली आसा. आमचे सगळ्यांचे फॅमिली रिलेशन आसा. पूण हांवें म्हटलेलें की केतन भाटीकार इज नॉट माय पॉलिटिकल फ्रेंड. हाजो अर्थ इतकें की तो दुसऱ्या आयडियोलॉजीच्या पक्षान आशिल्लो, हांव म्हाज्या आयडियोलॉजी आशिल्ल्या पक्षान आशिल्लो. सो दोगांय मदीं पॉलिटिकल मतभेद आशिल्ले. पूण आज ते मतभेद पयस जाल्या आनी आमी दोगूय जाण पॉलिटिकल फ्रेंडूय जाल्या. देव बरें. देव बरें करूं राजेश. आनी आतां मागता नव्यानच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्ले, आता नवी दिशा, नवे वातावरण, नवो संवसार आता केतन भाटीकाराक स्थापत करचो पडटलो. आता हांव मागता केतन भाटीकर हांचे लागीं की तांकां आज कितें दिसता हें ताणें हांगा येवन आपल्यो भावना व्यक्त करच्यो. बाब केतन भाटीकर. देवा मंगेश महालक्ष्मीक नमस्कार करता. वाठारान आशिल्ल्या सगळ्या देव देवतांक नमस्कार करता. देवा सातेरीक नमस्कार करता. देवा कामाक्षीक नमस्कार करता. त्याच प्रमाणे देवा अमीन शाह बाबाक आणि देवी सेंट टेनिस देवाक नमस्कार करता. हांगा आयिल्ले म्हाज्या आई बाबाक सगळ्यांक नमस्कार करता. म्हजी फॅमिलीक नमस्कार करता. आणि हांगा आशिल्ले माणिकराव ठाकरेजी, हांगा आशिल्ली डॉक्टर अंजली निंबळकरजी, हांगा आशिल्ले जाणें आमकां ल्हानपणाच्यान जे सपोर्ट केला आनी आदार केला, फ्रांसीस सार्दीन सरजी, हांगा आशिल्ले अध्यक्ष अमित पाटकरजी, ऑपोजिशन लिडर युरी आलेमावजी, आमदार एल्टनजी आणि ब्लॉक प्रेसिडेंट विलियम बा, मायनॉरिटीचे आमचे चेअरमॅन वासीम भाई, आणि हांगा आशिल्ले गुडेकर सर, विल्मा मॅडम, आमचे मित्र आनी आमच्या बरोबर सहकार केल्ले जॉन परेरा आणि नौशाद भाई, आणि जे जे कोण हांगा आसा, चुकून जर म्हाजी नांवां मिस जाली जाल्यार, आणि खरो आदार फाटल्यान उबो आसा तो MK शर्फ सर, सगळ्यांचे मना काळजाच्यान आभार मानता. तुम्ही म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून आज हांव तुमच्या फुड्यान हांगा उबो रावला. हांव सुरवात करतलो बाब राजेश वेरेकारा बद्दल. राजेशान म्हटले आपूण केतनाक वेलकम करता. हांव राजेशाक सांगूंक सोदता, तूं सदांच म्हाज्या काळजान आशिल्लो, म्हाका तुका वेलकम करपाक गरज ना, तूं म्हाजोच. जेन्ना हांगा इतले लोक रावले आनी म्हाका एक फोन आयलो, हांव गर्वान राजेशाच्या ऑफिसान गेला, ऑफिसान फॉर्म भरला आणि राजेशाच्या ब्लॉक प्रेसिडेंटाक आणि सगळ्या कमिटी मेंबरांक तितलोच मान, तितलोच रिस्पेक्ट दिला जितले म्हाज्या कार्यकर्त्यांक दिता आणि तितलो दितलो.
आम्ही केन्नाच कोणाक दुखोवना आणि आम्ही केन्नाच कोणाक दुखोवचे ना हे हांव तुमकां पूर्ण खात्री दिता. आणि राजेश बाबान दुसरी गजाल म्हटली की आयडियोलॉजी, जाल्यार हांव राजेश बाबाक सांगूंक सोदता की येस, माझी मोगो पक्षाची आयडियोलॉजी आशिल्ली आनी ताचेर म्हाका कांयच दुख्ख ना. फटींग उलोवन राजकारण करपाक हांव भितर सरलो ना. पण मोगो पक्षाची आयडियोलॉजी राजेश बाब ही म्हाका लेट शिवदास बाई वेरेकारा कडल्यान आयली, जे राजेशचे डॅडी आशिल्ले. आमी राजेश बाईच्या घरान रावल्या, आम्ही राजेश बाईच्या घरान रेंटाक रावल्या आणि तेन्ना आम्ही खूप गरीब आशिल्ले. ह्या राजेश वेरेकारा बरोबर हांव ल्हानपणांतल्यान वयर सरला आणि ती आयडियोलॉजी घेवन हांव फुडें सरिल्लो. आज हांव काँग्रेसीन आयला आणि काँग्रेसीन आयला ते डिफेक्शन करपाक येवना. थोडे लोक म्हणटा की केतन भाटीकर डिफेक्शन करतलो, केतन भाटीकर बीजेपीन वतलो, केतन भाटीकर चीफ मिनिस्टराक गट, केतन भाटीकर सुदीन ढवळीकराक गट. बाकीच्यांचे खबर ना. सुदीन ढवळीकर सर हे माझे गुरु होते, ते माझे गुरु आहे आणि गुरु राहणार. मी या पक्षावर खोटं बोलू शकत नाही. पण तेवढंच प्रेम आज मी काँग्रेसला आलोय, खूप थिंकिंग करून आलोय आणि काँग्रेसला राहणार आणि काँग्रेस होणार. सर तुम्ही उद्या सांगेल तर उद्या आणि 5,000 लोक आमचे उद्या येणार. आणि जेव्हा आम्ही हात घेतलाय ऍज अ फिजिओथेरपिस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ इज हँड. आणि या हाताने खूप पेन रिलीव्ह केलाय आणि तो पेन आम्ही पुढे सुद्धा रिलीव्ह करणार. हांव काँग्रेसीन कसो आयलो जाल्यार ताचे क्रेडिट हांव एका मनशाक दिता, अमित पाटकर. ओपन सांगता, अमित पाटकर हे अध्यक्षान ताणें म्हाका कन्विन्स केलें की काँग्रेसीन थंय येवपाक जाय. ताणें म्हाका कन्विन्स केलें, ताणें म्हाका व्हेलो, ताणें म्हाका अमित पाटकरचे आनी डॉक्टर अंजली मॅडमाक मेळ्ळें. आनी हांव अंजली मॅडमीचे मनांतल्यान आभार मानता की तुमी जो सपोर्ट दिलो, माणिकराव सरान जो सपोर्ट दिलो. आणि त्या मिटिंगेन आमची खूप गजाली घडल्यो. आणि त्याच्या नंतर हांव लिडर ऑफ ऑपोजिशनाक हांवें फोन केलो, त्याच्या नंतर MK शेख सराक फोन केलो आणि आमचे हे बऱ्या तरेन हो इव्हेंट आमचो घडून आयलो. दोतोर केतन खंय बीजेपी क्लोज, दोतोर केतन सीएमाक क्लोज. जर हांव सीएमाक क्लोज आशिल्लो जाल्यार सीएम एवरी डे फुडें वचून आशिल्लो म्हाका आमकां हरोवपाक. सारकें म्हाका केन्ना केन्ना कळना इज ही द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा ऑर इज ही द चीफ मिनिस्टर ऑफ पोंडा म्हणून. आणि आज तो म्हणटा स्किमी खंयच्याच महिलांच्या दोळ्यान जर दुःख येवपाक जायना जाल्यार 4 म्हयने कित्याक स्किमी बंद आशिल्ल्यो, कित्याक 1,500 रुपया मेळनाशिल्ले, कित्याक स्किमी बंद जाल्ल्यो. आज इलेक्शन पावले तेन्ना नागझरचो रस्तो याद आयलो. इलेक्शन पावले तेन्ना कृष्ण विहाराचो रस्तो याद आयलो. इलेक्शन पावले तेन्ना गृह आधार स्कीम याद आयली. इलेक्शन पावले तेन्ना कला मंदिर याद आयली. कला मंदिरान कलाकार ना, जाका कलाची खबर ना, जाका एक्टिंगाचो खबर ना, तो चेअरमॅन जाला. खरे कलाकार कोण आसा ते भायर. सांगपाक दुःख दिसता, सांगपाक भरपूर दुःख दिसता की सीएम म्हणटा सरकार तुमच्या दारी. सरकार तुमच्या दारी न्ही, सरकार बसलाय कला मंदिरच्या एसीत, तुम्ही सरकाराच्या दारी. आणि आजपासून उतर दिता, फाल्यां 9 काँग्रेसीचो झेंडो घेऊन केतन भाटीकर तुमच्या दारी. आजपासून एक स्लोगन, हर घर भाटीकर म्हणून फुडें वचूया. घराघरान लोकांक सांगूया की हे बीजेपी गव्हर्नमेंट कशें तुमकां पिशान काडटा ते. एक ब्लड बँक दिवंक शकना. सीएम म्हणटा दोळ्यात आश्रू महिलाचे येवपाक जायना. जेन्ना एक्सिडेंट जाता, जेन्ना ब्लड बँक ना जाता, ब्लडा खातीर जेन्ना फोंड्याच्यान पणजे वता तेन्ना एक आवय रडटा, तेन्ना एक बापूय रडटा, तेन्ना एक भुरगो रडटा, तेन्ना सीएमाक वायट दिसता. एक एक्सिडेंट जाता, एक न्यूरो सर्जन ना, एक कार्डियक सर्जन ना, एक सिटी स्कॅन ना, एक MRI ना, तेन्ना सीएमाक वायट दिसता. एक साधो सर्जन ना, एक डायलिसीस करपाक तुका अपॉइंटमेंट घेवची पडटा, 3-3 महिने सिटी स्कॅनाक घेवचे पडटा, तेन्ना तुमकां वायट दिसता. आनी तरी म्हणटा भाटीकर बीजेपीचो. अरे सगळ्यान चड बीजेपीच्या अगेन्स्ट बोवाळ जाला तो केतन भाटीकरानूच. हय बीजेपी बरोबर आशिल्लो कितें करतलो. काँग्रेसीन तेन्ना म्हाका घेवन येशिल्लो, आतां घेतलो काँग्रेसी बरोबर. सादी गजाल, खोटी उलोवन राजकारण आमी केन्ना करूच ना. थोडे म्हणतात भाटीकर सर, थोडे म्हणतात भाटीकर बीजेपी मध्ये जाणार, भाटीकर बीजेपी मध्ये जाणार, भाटीकर जिंकून येणार बीजेपी. एक तरी चांगली गोष्ट आहे, त्यांना माहिती आहे भाटीकर जिंकणार. आणि 2-2 मिनिटात भाटीकर जिंकणार, भाटीकर जिंकून जाणार, भाटीकर जिंकून जाणार. अरे बाबा माझे लग्नच जावना, भुरगे जावपाक तरी टाइम दिया. ज्याचे लग्न जावना, जो काँग्रेसीन जॉईन जावना, तो सोडटलो कसो, तो जिंकतलो कसो, तो खेळटलो कसो, काय खबर ना. उलोवंक जाय म्हणून उलयता, माझे नावाची घाण करता. पण काय प्रॉब्लेम ना, घाण करत राहा. बदनाम वही होता है जिसका नाम होता है.
सो आमकां भिवपाची गरज ना, तसली भिवपाची गरज न्ही कला मंदिराची, ही भाटीकाराची भिवपाची गरज ना. घराघरान या, जे रस्ते ना ते रस्ते पळया. म्हाका एक गजाल सांगून दिसता, सर आज पूर्ण गव्हर्नमेंट फोंड्याच्या कला मंदिर मध्ये आहे आणि त्या कला मंदिरचा एसी तो चालत नाही आणि सीएम थंय येता. वायट दिसता म्हाका सीएमाचे सुद्धा, मनांतल्यान वायट दिसता. कित्याक वायट दिसता? कारण ऍडमिनिस्ट्रेशन फेल पडला म्हणून सीएमाक फोंड्या येवचें पडटा. ऍडमिनिस्ट्रेशन जर सारखें आशिल्लें जाल्यार तुमकां त्या कला मंदिराच्या लायनीन उबे रावन काम करचें पडचें नाशिल्लें. 1500 जर तुमकां 4 म्हयने दिवंक मेळना जाल्यार कितें उरलां? आणि कोण तरी फोंड्या भोंवता, तो म्हणटा तुका जॉब दिता, तुका जॉब दिता, तुका जॉब दिता. सीएम म्हणटा स्टाफ सिलेक्शन कमिटी. सो अश्यो विविध गजाली हांव चड काय उलोवचो ना. जशे थोडे लोक म्हणटा हांव सुदीन ढवळीकाराक घट, जाल्यार हांव सांगूंक सोदता हांगा फ्रांसीस सार्दीन सर बसला आणि आमचे जेन्ना MP राविल्ले आनी MP जाले 5 वर्सां सरान मिनिमम टू मिनिमम आमच्यो 500 फॉर्मां तरी सायन केल्या आसतल्यो त्यो सगळ्या स्किमींच्यो. आमच्या भुरग्यांक बॅटा पासून बॉल पासून सगळे दिले. आमी जेन्ना लायटीचे मास्क मारले जॉन परेरा सरा थ्रू, त्योय लायटीच्यो लागल्यो. सो आमची फ्रेंडशीप हे सगळ्यांकडे आमी भुरग्यां सारखे वचून सगळ्यां बरोबर रावता आणि सगळ्यां बरोबर काम करता. म्हाजो नेचर म्हाका काम करून घेवपाक कळटा आणि काम जायना जाल्यार बोवाळ मारूंक कळटा. हांव दोनी कामां बरी करता आणि दोन्ही कामां घेऊन फुडें वतले. आमी कोणाचेर उलोवपाक येवना, आमी कोणाचेर वायट वचपाक उलोवना. हांव परत सांगता, हांव संपूर्ण पोंडा ब्लॉकाक जसो मान आमच्या भुरग्यांक मेळटा तसोच पोंडा ब्लॉकाक मेळटलो. हांव विलियम बाबाकूय थँक्यू म्हणटा आयिल्ल्या बद्दल, राजेश बाबाकूय थँक्यू म्हणटा. राजेश हो आमचो ल्हानपणाचो भाव आशिल्लो. हांव आणि राजेश, जे राजेशान सांगला, दोन्ही मेळटले आणि फोंड्याक न्ही, फोंड्या तालुक्या खातीर काम करतले आणि काँग्रेस पक्ष वयर काडटले. आणि चड काय उलयना कित्याक खूब लोक उलोवपाचे उरल्या. हांव इतलेंच सांगूंक सोदता, बँड जावन जावन कमर दुखली, आता वाचचो ना, आता फुडें सरतलो आणि जरूर सांगता हांव, येता ती दोन्ही इलेक्शनां काँग्रेस पक्ष फोंड्या जिखतले हेजे पूर्ण खात्री दिता. आणि परत एकदा हांगा आशिल्ल्या सगळ्या मनशांक मनांतल्यान आभार मानता आणि देव बरें करूं. थँक्यू. देव बरें करूं. बाब केतन. आता आमचे वरिष्ठ फुडारी आदले खासदार बाब फ्रांसीस सार्दीन आणि आपले विचार व्यक्त करचे. बाब माणिकराव ठाकरेजी, डॉक्टर अंजली निमलकरजी, आमचो बाब अमित पाटकार, बाब युरी आलमाव, मागीर आमचो MLA बाब शेख, सगळे दुसरे मनीस, त्याच बरोबर राजेश वेरेंकार आणि नवोच आमचो भितर सरलो दोतोर केतन, सगळे दुसरे मनीस हांगा जमिल्ल्या म्हज्या इश्टालो. अरे बाबा मातशें ओगे रावाय, मातशें उलयताय. आयज आमकां भरपूर खुशालकाय भोगता की तुमचो एक लिडर जो काँग्रेसान नाशिल्लो, दोतोर केतन, आयज तो काँग्रेसान भितर सरलो आसा. सांगू ते भशेन तो सदांच लोकां खातीर झगडलो. एक आमदारूय जावपाक नाका. आमी आमदार जावचे पयले आमी सदांच कितें सोशल जस्टीस करपाक आमी झगडलेले आसा. आतां ते दोगांय बराबर आसतले, बाबेरेंकार आनी तो, पूण एक मोदीन दोऱ्यात, तुमी बराबर आसपाक जाय, ते बराबर आसून उपेग ना. हांव आयकतालो काँग्रेस जिखतलो मुखार, बेश्टो कोण जिखना. तुम्ही आयज सगळ्यांनी एक आश्वासन दिवपाक जाय की आमी काँग्रेसाक जिखयतल्यात म्हूण फोंड्या, तेन्नाच काँग्रेस जिखतलो. तुम्ही पळयल्यात हो सरकार जो आसा, हे दिसान सगळीं डेमॉन्स्ट्रेशनां चलतात. आमी आदले काँग्रेस कोण तो तुमचे फोंडे सांगपाक गरज ना. काँग्रेसान 30 वर्सां हांवूय आशिल्लो 5 मंत्री, तुमगेलो बाबराबी आशिल्लो. सो काँग्रेस हिंगा कोण तो सांगना. एकूच जायते जाण आमचे मदले विसरले, ते आज परते येवपाक जाय. कित्याक काँग्रेसान वायट करूंक ना. आयज आमकां दिसपट्टो सरकार आहा तो कितलें चल्लेलें आसा.
सगळे लोक आज मार्गार येतात हो प्रोजेक्ट नाका तो नाका हे आमी केन्नाच पडूंक ना आयज एक सरकार आसा गोंयांत जो नेणो लोकांक कितें बरें तें लोकांक कितें जाय तें आनी देखून लोकांक आयज मार्गार येवचें पडटा सरकाराचे दोळे उगडपाक हें जायना जावपाक मुखार जेन्ना इलेक्शन आसतलें तुमच्या फोंड्या बाय इलेक्शन तुम्ही सगळे बराबर रावपाक जाय आनी ह्या बीजेपी सरकाराक बूथ शिकोवपाक जाय हो आतां प्रयत्न हांव तुमकां नवो न्ही थोडे म्हाका वोट दिलना जाय तुम्ही म्हाका 4 फावटी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून जिखयला हिंगा कितलेच तुजे वर्कर आसात बेश्टे वोट पडूंक नाय आनी हांव बेश्टो जिखूंक ना तुम्ही म्हाका हिंगा भरपूर मत दिवन जिखयलो आसा हे मुखार जावपाक जाय फोंड्या आनी हो सबंद गोंयांत दाखोवपाक थोड्या दिसांनी ह्या म्हयन्यांत घडये तुमकां चान्स मेळटलो तेन्ना फाटीं सरनाकात आनी नवो जो लिडर आसा आनी आदलो लिडर जो आसा तुम्ही तांच्या बरोबर रावप काँग्रेसाच्या बरोबर रावप आनी हे इलेक्शन काँग्रेस जिखोवन तुम्ही दाखोवयात आनी दाखयतलेच म्हूण रावन म्हजी 2 उतरां सोंपयता देव बरें करूं. देव बरें करूं सातीन बाब फुडलो उलोवपी तुमचे मुखार येवचे पयलीं हांव मागता आमचे मडगांवचे एक समाज वावुरपी आनी आमचे काँग्रेसचे एक फुडारी बाब चिराग नायक हांगा आयिल्ले आसात तांणी माचयेर येवन आपली बसका घेवची. बाब चिराग नायक मागता आतां आमचे केपेंचे घराणीचे आमदार बाब एल्टन डिकोस्ता हांचे लागीं की तांणी आपले विचार व्यक्त करचे. सगळ्यांक तुमकां नमस्कार आनी देव बरी सांज आवडेता. गुड इवनिंग. आजच्या सुवाळ्याक आमचे मदीं आसात आमचे AICCचे मेंबर्स आनी गोंय इन्चार्ज सर ठाकरेजी, को इन्चार्ज डॉक्टर अंजली निंबळकरजी, आमचे काँग्रेसाचे प्रेसिडेंट गोंयचे बाब अमित पाटकर, लीडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमाव, आदले मुखेलमंत्री आदले बाब आमचे विलियम ब्लॉक प्रेसिडेंट बाब ऑरविल ट्रेजरर, बाकीचे मानेस्त मोगाळ भावांदो भयणांदो, काँग्रेसी मोग्यांदो, पत्रकार भाव भयणांदो, पयले सुवातेर भाशण काँग्रेस करचे पयलीं बाब राजेशाक देव बरें करूं म्हणटा. आनीक व्हडल्या काळजान व्हडल्या मनान अपुरबायेन ताणें बाब दोतोर केतनाक काँग्रेसान भितर घेवपाक पयलें भाशण केलें. सगळ्यांक ताळयो मारच्यो कित्याक व्हडलें मन आसूंक जाय. आनी दोतोर भाटेकर आज काँग्रेसान प्रवेश जाला फोंड्या काँग्रेस मजबूत करपाक. आनीक बाब राजेशी उलयलो आनी डॉक्टर केतन भाटेकर उलयलो. तो उलयता आसतना म्हणपाक लागलो आपण कांय उलयना, चड उलयना, कोणाचेर उलयना, बट उलयता आसतना सगळ्यांचेर उलोवन सगळें तुवें सांगपाचें तें सांगलें. उलयलाच बट सगळें सांगून कवर केलें. सोजमोता ताका एकूच इशारो पुरो म्हणटा तसो. सो यू हॅव स्पोकन एवरीथींग फ्रॉम युअर हार्ट. बट खरेंच बरें मनाक काळजाक दवरप सारकें न्हू. उलोवन जेन्ना भायर काडटा तेन्ना मन हलकें जाता आनी सगळें क्लियर जाता. सो दोतोर तुका आज वेलकम. जे सर शेखान आमचे सिनियर वायस प्रेसिडेंट बाब शेख आनी बाकीचे सांगला ते प्रमाणे यू हॅव जॉयन काँग्रेस आनी यू नो वॉट इज काँग्रेस आयडियोलॉजी. आनी हांव सांगूंक सोदता आमी जे 3 आमदार काँग्रेसांत रावले हे काँग्रेसाच्या आयडियोलॉजीक लागून आज पासून काँग्रेसांत आसात, वीच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पयशे गुळे सगळ्यांक मेळटात बट पयशांनी मनीसपण आपले सेल्फ रिस्पेक्ट आयडियोलॉजी विकती घेवंक जायना. सो टुडे यू हॅव टू पुट स्ट्रेट इन युअर मायंड, तुज्या तोकल्यान आसूंक जाय वॉट इज काँग्रेस आयडियोलॉजी एंड यू हॅव टू स्टँड बाय काँग्रेस. आज बीजेपी कडेन इतलो पयसो आसा की तेन्ना कडेन रेट 50 आशिल्ली, आज कडेन 100 दिवपाक रेडी आसतले. हितून कांय दुबाव ना. जे काँग्रेसान 60 वर्सां केला हे मी 14 वर्सां केलां. तुमी कितें म्हणटाले डेव्हलपमेंट काय म्हूण? नॉट डेव्हलपमेंट, पयसो कळ्ळें न्हू. सो
काँग्रेसान मागता 60 वर्सां केला ती बीजेपी लास्ट 14 years केला विच इज मनी आनी आज कसलेय कितेंय ते विकत घेवपाक शकतात बट मुनिसिपॉल सेल्फ रिस्पेक्ट हो विकत घेवपाक कोणा कडेन जायना आनी तेकाच लागून हे जे सगळे आमी दिश्टी पडटात काँग्रेसाच्या बराबर आसात बिकॉज ऑफ अ सेल्फ रिस्पेक्ट बिकॉज ऑफ आयडियोलॉजी काँग्रेसान देशा पासत गोंयच्या पासत जायते केला आणि हे काँग्रेसान जे केल्ले देशा पासत हे 10 वर्सांनी विकून काबार केले ते मायट बी रेल्वे दे मायट बी पोर्ट्स सगळे हे विकून काबार केला जे काँग्रेसान केल्ले मगर बाबडीनो आज गरज म्हाका दिसता लिडरांनी बरे लिडरांनी काँग्रेसान भितर सरपाचें बिकॉज आमकां वी नीड काँग्रेस वी नीड गुड लिडर्स टू सेव गोवा आमचे गोंयकारपण सांबाळटलो जाल्यार आमकां बरे मनीस जाय बरी पार्टी जाय आज कोणाक सांगपाची गरज ना ल्हानशा भुरग्याक ते जाणट्याक खबर आसा आज ह्यो सरकार गोंयकारांक कशे त्रास करता ते राती आमचे LOP रातचे 2:30 वरां लेगीत पणजे बसून आशिल्ले कित्याक लागून गोंयकारपण सांबाळपाक आज खरेंच गरज आसा हांव हांव पॉलिटिकल करिना बट जाण एकल्यान आज चिंतोंक जाय गोंय सांबाळटलो आमच्या मुखायले पिळगेक लागून जाल्यार काँग्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट काँग्रेसा बरोबर रावपाक जाय आनी हांव शाबाशीक डॉक्टर केतनान विचार केलो काँग्रेसा भितर येवपाक इज अ गुड लिडर सोशल वर्कर लोकां पासत काम करतलो हांव जायत्या कडेन हिंचातालो पयलीं जेन्ना दोतोर भितर सरच्या पयलीं काँग्रेसान अरे म्हणजे थोडे फ्रेंड आसात दोतोर कसो लोकांक पावता कितेंय जाल्यार GMC वयता दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मुनिसिपॉल हें गरजेचें पयलें मुनिसिपॉल ना जाल्यार कांयच फायदो ना पक्ष येतले वयतले बट जेन्ना तूं मुनिसिपॉल दाखयता मनशाक पावता तेंच मोडपण आमकां चड उलयना आमच्या पार्टी लिडरांकूय आमच्या इंचार्ज दोगांयकूय देव बरें कर म्हणटा तशेंच प्रेसिडेंटाक विचार करून दोतोराक भितर घेतलो म्हण आनी आनीक पाटी चड देव बरें कर म्हणटा बाब राजेशाक इट इज नॉट इजी कित्याक आपणें पॉलिटिकल मातशें दिसता आसतलें हांवें दोतोर आज भितर येयलो आपणाचें पॉलिटिकल फुडार कितें एंड ऑफ द डे देवाचे येवजणे प्रमाणे सगळें जाता सो लेट अस ऑल स्टँड टुगेदर फोंडेकार अशे म्हाका सगळे भाशेचे लोक दिश्टी पडटात आनी काँग्रेस केन्नाय देवामध्ये जातीमध्ये कातीमध्ये मदर करिना कास्ट क्रीड वा हो जातीचो धर्माचो हे केन्नाच काँग्रेसान केल्लो ना कोण करता तें तुमकां खबर आसा सो हे म्हाका दिसता फोंडेकारां मदीं आसूंक जाय हो एकवट हें भावपण आमी समज आमचें गोंय सांबाळटले जाल्यार हो एकवट सांबाळया आमचे काँग्रेस पक्ष मजबूत करया आनी जेन्ना इलेक्शन येतली मायट बी 26 एंड ऑफ 26 वा 27 काँग्रेस जरूर गोंयांत सरकार करतलो हो आशा धरून सगळ्यांक तुका आनीक फावटी काँग्रेसाच्या ब्लॉकाक देव बरें करूं म्हणटा हो आमकां हांगा आपयले आनी हो उलोवपाक एक संदी दिली म्हूण देव बरें करूं देव बरें करूं एल्डन बाब आनी आतां तुमचे मुखार येतात विरोधी पक्षाचे फुडारी कुंकळचे आमदार बाब युरी आलेमाळ माचेर बसून आशिल्ले आमचे गोंयचे प्रभारी डेस्क इंचार्ज आनीक महाराष्ट्राचे आदले गृहमंत्री माणिकराव ठाकरेजी आमची को इंचार्ज आनीक आदली आमदार दोतोर अंजली निंबाळकर आमचे पार्टीचे प्रेसिडेंट बाब अमित पाटकर तशेंच केपेचे आमदार आमचे ईस्ट बाब एल्टन डिकोस्टा आमचे सिनियर वायस प्रेसिडेंट बाब MK शेख तुमचे सगळ्यांचे मोगाचे बाब राजेश वेरेंकर तुमचे सगळ्यांचे मोगाचे बाब केतन भाटीकर बाब विलियम आग्वेन बाब जॉन माचेर बसून आशिल्ले बाब ऑरविल दुसरे फ्रंटल ऑर्गनायझेशनाचे बाब नौशाद चौधरी आनीक इतर मानीस केतर भाटीकराची फॅमिली आनीक म्हज्या मोगाळ भावनो भणेचो अपुरबायच्या भुरग्यांक खरेंच
आयच्या दिसाक 2 उतरां तुमकां सांगपाक खुशालकाय भोगता. आनी सुरवातेक ज्या पद्दतीन म्हाका दिसता बाब एल्टन डिकॉस्टान बाब राजेश वेरेंकराक जो रेस्पेद दिलेलो आसा तो खूब खूब फावो आसा. कित्याक म्हाका याद जाता आनीक ज्या वेळार आमी आमदार जावपाक आमकां काँग्रेस पक्षान तिकेट दिवपाचे प्रयत्न केलेले आनीक काउंटिंगाच्या एक दीस आदी आमकां एक हॉटेलान व्हेलेले. सगळ्यांक दिसताले की सरकार जातलो. त्या वेळार हांव बाब राजेश बाब उलयताले गोंयचे पासत गोंयचें स्वप्न, तेजें विजन, जें तेका पोंडाच्या बाबतीन जें तेगेलें एक ड्रीम आसा. ताजो बापूय आनी म्हजो बापूय विधानसभेन कलीग. आनीक एक इश्टागोट जाली. त्या वेळार थोडेशे मतांनी तो पडलो आनी याद जाता जेन्ना काँग्रेस पक्षांनी आनी काँग्रेस पक्षान एक जबाबदारी पोंडाची ताज्या सांगाताक दिली बरे भाशेन करपाक. पयलेंच म्युनिसिपॅलिटी इलेक्शन जालें, तेजे नंतर पार्लिमेंटरी इलेक्शन, काँग्रेसाचे जायते प्रोग्राम हे मुखार व्हरपाक काँग्रेसाचो झेंडो पोंडाच्या आमच्या भागान मुखार व्हरपाक जायते प्रयत्न केले. तर तुका खरेंच शाबासकी, सोंपें न्हू एक डिसिजन घेवपाक, ह्या माचयेर येवपाक. पूण राजकारण गोंयच्या हिता पासत, गोंयकारां पासत, काँग्रेस पक्षा पासत आज जे स्टेप तुवें घेतलेले आसा इन द इंटरेस्ट ऑफ द पार्टी, तुका हांव शाबासकी दिता आनी देव बरें करूं म्हणटा काळजांतल्यान. त्याच पद्दतीन आयच्या दिसाक जेन्ना एक युवक, एक दोतोर आनीक फामाद दोतोर आनीक ज्या मनशान म्हाका दिसता जेन्ना आमची ओळख जाली आनीक जेन्ना तेणें आमकां सांगलें की आमी काँग्रेस पक्ष भितर प्रवेश करपाक सोदता, आमी तुमकां मेळपाक सोदता. आनी त्या वेळार आमी आमचे जे एक CLP मिटींग चलताली आदींच म्हाका दिसता अबाउट 20 days ago, त्या वेळार आमी सांगलें की बसून आमी उलोवया. हांव आशिल्लो, बाब एल्टन डिकॉस्टा आशिल्लो, बाब कार्लोस आशिल्लो आनी तेणें सांगलें आपणाक इच्छा आसा काँग्रेस पक्षान भितर सरपाक, आपणा इच्छा आसा लोकांची सेवा करपाक आनी तेगेल्यो डिफिकल्टी एक्सप्लेन करपाक लागपाक लागलो. भावंडो भयणीनो, ह्या भुरग्याक म्हाका दिसता जायते स्कील आसा, देवान दिलेले बरे गुण आसा, बरो ओरेटर, बरो कम्युनिकेटर, बरे भाशेन एक इलेक्शन ऑर्गनायज करपाक शकता. आनीक पोंडाच्या भागांत जायते पोंडेकाराच्या काळजांत तो आसा, दुबाव ना. आनीक बरो एक्सपिरियन्स जाल्लो दोतोर. आनीक आज जरी तर हें वातावरण आमच्या भागांत ह्या हॉलांत चयल्यार म्हाका शोले पिक्चराची याद जाता. शोले पिक्चरान आनी पयच्या दिसाक म्हाका बाब केतनान सांगलें की आपूण आनी राजेश एक बायकाचे वस्ती मनीस म्हाका खबर आसना. आज तेणें सांगलें एक घोराब्यान ते रावताले. तर हांव आमचे इंचार्ज बाब ठाकरे जी आपको कहना चाहता हूं कि ये शोले पिक्चर की तरह पोंडा का वातावरण है, लेकिन जय और वीरू दोनों हमारे साथ है. अभी हमको गब्बर कौन है उसको निकालना है और गब्बर को मार कर निकालना है. लोगों को पता है. ये हमको लगता है ठाकरे जी की पोंडा का इलेक्शन और जो वातावरण आज ये सरकार
तुमच्या दारी करके लोकांक भिकारी करपाक हे जे मुखेलमंत्री दुसरे मंत्री येता तुमच्या वाटेक. कितली वर्सां जाली, 4 आमदार फोंडाच्या भागांत ह्या सरकारांत आसा. 3 मंत्री आशिल्ले. कसले विकास तुमच्या वाड्यात करपाक हे मुखार सरलेले. 4 वर्सां जाली हे आयडी हॉस्पिटलाचो इश्यू जेन्ना आमी विधानसभेन सोलान सांगता, या हेल्थ मिनिस्टराक सांगता, विश्वजीत राणेक सांगता, साधारण यंत्रणा जावं डायलिसीस जावं सीटी स्कॅन मशीन जावं MRI या हॉस्पिटलान ना. काँग्रेस पक्षान या हॉस्पिटलाक घेराव घातलेलो. आमकां आश्वासन दिलेले की जे इक्विपमेंट आणि स्वर्गेश बाब रवी नायकाचो म्हाका याद जाता. तो काळजांतल्यान काँग्रेसमॅन. आनीक याद जाता जेन्ना असेंब्ली चलताली त्या वेळार तेणे म्हाका आपोवन हाडलेलो. एक्सप्लेन करून सांगलेले पोंडाच्या गांवांत जे पाड हे सरकार करपाक सोदता, ज्या पद्धतीन डेव्हलपमेंटाचे आड हो सरकार आहा, हे सगळे जेन्ना 4 आमदार 4 मंत्री या डिस्ट्रिक्टांत आसा, साधारण कामां जायना जाल्यार कसले डेव्हलपमेंट पावंदो म्हणितो. हा जो सरकार खास करून मुखेलमंत्री पोंडाच्या गांवांत येत आसा, ताका खबर आसा की वातावरण गोंयकारांमध्ये या बीजेपी सरकारा विरुद्ध आसा. आमची जबाबदारी जाता की आमी सगळ्यांनी एकठांय रावन पोंडाच्या पासत, कित्याक पोंडा हो गांव हो हे शार. आनी म्हाका याद जाता जेन्ना पोंडा एक म्युनिसिपॅलिटी करपाक म्हजो बापूय बाप जोकी मालेमावान हिंगा त्या वेळार अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आसतना त्या वेळार हे फाउंडेशनान मार्केट घालपाचो प्रयत्न केलेलो. तेजे नंतर जे आज ह्या बीजेपीच्या मनशांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक जाय आशिल्ले, जावं हेल्थाचे जावं दुसरे रस्ते उदकाचे, कांयच जावंक ना. तुमचो सार पोंडा हो एक म्हाका दिसता आमचो एक टेम्पल कॅपिटल. आनी ह्या शारांत म्हाका दिसता आमी म्हणपाक शकता की पोंडा एक कंपॅशनेट लोकांक, कित्याक लोकांचो मोग करपी लोक ह्या शारांत आमचे सिनियर सिटीजना खातीर ज्या पद्धतीन दोतोर केतन भाटीकर काम करता, दुसरे दोतोर आसा. आमच्या ऑर्फना लागून हिंगा सेंटर आसा. बायलो जो डिस्ट्रेस्ड आसा त्या ह्या वाठारांत तेजे ट्रीटमेंट जाता. भुरगे पर्सन विथ डिसेबिलिटी हेंचोय म्हाका दिसता तुमी पोंडाकार इतले इन्स्टिट्यूट हिंगा आसा. आज तुमच्या वाठारांत जावं एड्युकेशन सेक्टरान, जावं कॉमर्स, आर्ट, सायन्स, इंजिनियरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, आयुर्वेदा, होमिओपॅथी हे सगळे जे भाग आदले काँग्रेसाच्या वेळार घातिल्ले तेंच हिंगा दिसता. तेच हिंगा दिसता. कित्याक पोंडाच्या भागांत लॉजिस्टिकूय जाता. पोंडाच्या भागांत आर्ट्स, थिएटर, आतां जो कला मंदिराचो चेअरमॅन जाला तेजेर हांव उलयना, पूण कला अकॅडमीचो चेअरमॅन जो जाला आणि कला अकॅडमी कलाकाराक घातला चेअरमॅन, एल्टन उलयला कलाकार जाला, कलाकार चेअरमॅन जाला आणि कलाकाराचो फोटो बाटल्या भितर दिसती पडटा. म्हणजे तुका जरी तर अवॉर्ड जायो बाटली दिया. टीचर्स कसल्यो बाटल्यो? कलाकार उरले. ह्या पोंडाच्या शारांत इतले कलाकार आसा, ओरिजिनल कलाकार आसा.
असले डुप्लिकेट कलाकार न्हू, पण आज तुमचो फुडार तुमच्या हातांत आसा. हे हांव कित्याक सांगता भावनो भयणीनो, आज ज्या पद्धतीन ह्या भ्रष्ट जुमला पार्टीची दादागिरी, हुकुमशाही, आज साधारण एक आमदाराक जावं तो दुसरो पार्टीचो, पूण गोंयकार पयलो ज्या पद्धतीन आज एक आमदाराक ओडून स्टेप्सांतल्यान वचोन ज्या पद्धतीन तेजेर एक वार जाल्लो आसा ह्या सरकाराचो. आनी कित्याक वार? कित्याक तो त्याच्या मतदारसंघाच्या लोकां पासून झगडटालो. आमदार म्हणजे कितें? आमदारान आपल्या लोकांक घेवन, लोकांचे प्रश्न घेवन मुखार सरपाक जाय. आनी पोंडाचे इलेक्शन लोकांमध्ये एक चीन जातले 27 कितें जातले काय म्हणून म्हाका खात्री आसा. जय आनी विरू दोगांय आमचे बरोबर आहाय, जिखतलेच आमी. पूण आज जे हांवें सांगलां, आमचे मध्ये एकलो गब्बर आहा, दोग जां आहाय, तीग जां आहाय, चौग जां आहाय, 5 जां आहाय. आमी एकठांय जावपाक जाय. आनी दुसरे पॉलिटिकल पक्षाकूय हांव सांगपाक सोदता की काँग्रेस पक्ष हे इलेक्शनाक मुखार आसतले. ऑपोजिशनाचे दुसरे पॉलिटिकल पार्टी कडेन हांव मागतां की ज्या पद्धतीन आमी विधानसभेन लढटा गोंयकारां पासून, त्याच पद्धतीन आमी एकठांय जावन काँग्रेस पक्षा पासून म्हणजे गोंयकारां पासून हे पोंडा इलेक्शनाक एकठांय जावपाक जाय आनी ह्या भ्रष्ट जुमला पार्टीक घरान हाडपाक जाय. आमी प्रयत्न करतले. आमचे डेस्क इन्चार्ज बाब माणिकराव ठाकरेन आमकां सांगलेले आसा, दुसरे पॉलिटिकल पार्टीक सांगा, एकठांय करून हाडा. कित्याक दिस इज नॉट अबाउट एनी इगो, बट दिस इज अबाउट प्रोटेक्टिंग गोंय. कित्याक ज्या पद्धतीन हो सरकार गोंय लुटता त्या पद्धतीन एक क्रांती जावपाक जाय. आझाद मैदानाचेर जी 3-4 दीस जाली क्रांती पेटयलेली आसा. आज तुमचेर आसा भावनो भयणीनो, कोणूच मुखार सरचो ना जाल्यार जोरी तो हे बीजेपी मनशा कडेन इतले पयशे आसा, कोट्यांनी रुपया आसा, एक मताक 10-20 हजार रुपया पासून दिवपाक शकता. आज जो वार जेन्ना ह्या भ्रष्ट जुमला पार्टी उलयता बहुजन समाजाचेर, आनीक आमचे बाबासाहेब आंबेडकरान आमकां कितें शिकयल्लें? आमकां शिकयल्लें जेन्ना आमचे संविधान दिलेले, आमकां हक दिलेले की एड्युकेट, एजिटेट आणि ऑर्गनाइज. एड्युकेट म्हणजे तुमचे मध्ये लोकांमध्ये एक जो प्रचार करपाचो संविधानान दिलेलो हक तुमचे मध्ये तुमकां तुमचे राईट सांगपाक. एजिटेट म्हणजे ज्या पद्धतीन ज्या आमच्या संविधानान बरयलेले प्रोटेस्ट करपाक, ते प्रोटेस्ट जाय त्या जाग्यार प्रोटेस्ट जावपाक जाय. आणि ऑर्गनाइज म्हणजे जे पत्रकार भाव, जे रायटर, जे एक्टर, जावं पॉलिटिशियन, जावं आर्टिस्ट, आम्ही एकठांय जावपाक जाय. आज हो वार बहुजन समाजाचे जाल्लो आसा. ह्या पोंडाच्या गांवांत तुमकां हांव सांगपाक सोदता भावनो भयणीनो, आज बहुजन समाजाचे वार जाल्लो आसा. हे जे भाटकार राज ह्या हो सरकार चलयता हे बंद जावपाक जाय. कित्याक हे भाटकार राजान फक्त हे अडानी, दुसरे हे क्रोनी कॅपिटलिस्ट आसा. तुमकां जाय असले सरकार, ज्या सरकारान सांगलेले तुमकां 10,000 जॉब दितलो म्हणून, तुमकां एक ऑपॉर्च्युनिटी दितलो म्हणून. भुरगे सगळे बेकार आहाय. फटाश मारपाक मुखार हो मुखेलमंत्री सोडिना. आज तिडकेत उलयता भावनो भयणीनो, कित्याक एक तरणाटो भुरगो जेन्ना आज आमच्या पार्टीन मुखार सरलेलो आसा, आमकांय बरें दिसता जेन्ना तेंको तरणाटे भुरगे मुखार सरता. आनी म्हाका खात्री आसा की 2027 जे सगळे युवक आज गोंयभर जे आज हो जो मुवमेंट जाला अनएम्प्लॉयमेंटा विरुद्ध वयता, थिंगा पैसा फेको तमाशा देखो हे बंद जावपाक जाय. नाजाल्यार तुमचो फुडार
तुमचो भुरग्याचो फुडार पाड जातलो. हांव मागतां की काँग्रेस पक्षाचे आमच्या ब्लॉकाचे प्रेसिडेंट बाब विलेमूय खूब तो झुजलो, दुबावना, आनी ज्या वेळार पक्षान तांकां रिस्पॉन्सिबिलिटी दिली, जावं बाब जॉन ते मुखार आशिल्ले, सगळे एकठांय कशे एक फामील कशी आमी मुखार सरोया आनी ह्या भ्रश्ट जुमला पार्टीक घरा धाडया. देव बरें करूं. देव बरें करूं. युरी बाब, खूब तेंपान एक धडाकेबाज भाशणां घेवपाक मेळ्ळें आनी म्हाका दिसलें की गोंयची निवडणूकूच चालू आसा काय कितें अशें म्हाका दिसलें. इतलें बरें भाशण बाब युरी आलेमांव हांणी केल्लें आसा. देव बरें करूं. हांव मागतां आतां गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर हांणी आपलें उलोवप करचें. फुडें वचचे पयलीं हांव मागतां NSUIचे आमचे जनरल सेक्रेटरी बाब एराज मुल्ला आनीक फोंडेचे यूथ काँग्रेस प्रेसिडेंट बाब फैजान शेख हांणी माचयेर आपली बसका घेवची. आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंटान म्हटले की आज कॅम्पेनिंगाचीच मिटींग आणि भाशण अशें दिसलें, पूण खरें म्हणल्यार कॅम्पेनिंगूचें, कित्याक काही म्हयन्यांनी फोंड्या बाय इलेक्शन जावपाचें आहा आनी ते बाय इलेक्शनाक लागून आज काँग्रेस पक्ष मजबूत करपाक एक युवक, एक तरणाटो डॉक्टर केतन भाटीकर हाच्या इंडक्शन प्रोग्रामाक माचयेर उपस्थित आसा आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी, आदले महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, महाराष्ट्राचे यूथ प्रेसिडेंट, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असे सिनियर एक्सपिरियन्स आशिल्ले श्री माणिकराव ठाकरेजी, त्याच बरोबर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्यो सेक्रेटरी इन्चार्ज गोंयच्यो डॉक्टर अंजली निंबाळकरजी, गोंय राज्याचो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव, आमचो केपेचो आमदार एल्टन डिकोस्टा, आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी बाब राजेश वेरेकर, ट्रेजरर बाब ऑरविल, ब्लॉक अध्यक्ष आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट बाब एम के शेख, आमचो एसटीचो चेअरमॅन, आमचे सेवा दलाचे वर्किंग चेअरमॅन, आमचे मायनॉरिटीचे चेअरमॅन, आमचे नॅशनलाचे NSUचे जनरल सेक्रेटरी, यूथ काँग्रेसीचे जनरल सेक्रेटरी आणि हांगा मोठ्या संख्येन आयिल्ले फोंडेचे सगळे काँग्रेस कार्यकर्ते, तसे केतन भाटीकराचे सपोर्टर. माचयेर समज जर कोणाचें नांव आमचो बाब जॉन, आमची विल्मा, आमचो यूथ अध्यक्ष बाब अरुण कुडेकर आणि समज कोणाचे जर नाव घेऊन आले माफी मागता. दोतोर केतन भाटीकर हे हांवें नाव आयकल्लें, पूण प्रत्यक्ष ताका केन्ना मेळूं नाशिल्लो. आनी जेन्ना लोकसभेची निवडणूक जाल्ली तेन्ना हांवें आयकल्लें की बरो वेल कनेक्टेड मनीस, ग्रासरूटा कडेन कनेक्टेड मनीस अशें म्हणून खूब ताचें हांवें आयकल्लें. आज ताणें क्रेडीट म्हाका दिलें की म्हाका लागून तो कन्विन्स जालो म्हणून, बरी गोश्ट आहा. एक दीस अचानक म्हाका आमच्या इन्चार्जाचो फोन आयलो आनी म्हाका म्हणपा लागलें की फोंड्या एक दोतोर आसा केतन म्हणून, तूं वळखता? आपल्या कंपनीन ताचें एका बऱ्या वेल रेप्युटेड मनशान म्हणपा लागलें ताचें आपल्याक ताच्या बद्दल सांगलां, सो हाका आमकां मेळपाक जाय. ताच्या उपरांत आमचे प्रभारी, आमच्यो सहप्रभारी गोंयान आयिल्ल्यो तेन्ना केतन भाटीकराक आमी आपयले, थंय उलोवणी जाली आनी मागीर कळून आयलें की इंडियन क्रिकेट टिमीचे तेन्नाचे फिजिओथेरपिस्ट, म्हाका दिसता डॉक्टर अली इराणी, हे तांचे क्लोज मित्र. म्हणल्यार तुमी चिंता की आज दोतोर केतन भाटीकराचे गोंयानूच न्ही पूण म्हाका दिसता देशभर तांचे संपर्क. आमचे कर्नाटकाचे अध्यक्ष DK शिवकुमार हांचे कडेन तांचे बरे संपर्क आहा, तांकांय ते पयलींच्यान वळखता. ताच्या उपरांत
तांचो आणि एक आज कसो ताणें सांगले की राजेश आपलो पयलींचो मित्र आनी आयच्यान पॉलिटिकल मित्र जालो तसो आनी एक राजेश ताजो आनी एक क्लोज फ्रेंड आहा. सो ताणें त्या राजेशाकूय सांगले आमी एकदां ताच्या बरोबर मेळ्ळे आनी म्हाका दिसता जशें आमच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यान सांगलें की तिनूय आमदार तांकां मेळ्ळे आनी म्हाका खात्री आसा की दोतोर केतन भाटीकरान कितें तरी काँग्रेस पार्टी भितर पळयलां आसतलें, आमच्या तिनूय आमदार भितर कितें तरी पळयलां आसतलें, ते कन्विन्स जाले की मुखार जर तर फोंड्यान जर तर कोणी जिखतलो जाल्यार ती काँग्रेस पार्टीच जिखतली. आनी तांणी जो निर्णय घेतलो काँग्रेस पार्टीन जॉईन जावपाचो, म्हाका दिसता बाब युरी आलेमावन सांगलें की एक गब्बर जे आसा जय आनी विरू जे एकठांय जाल्या ह्या गब्बर प्रमोद सावंताक घरा धाडपाक जाय आनी ते म्हाका दिसता आमचे दोगूय जाण जय आनी विरू हे करतले. ह्या दिसांनी हांव पळयतां की गोंय राज्याचो मुख्यमंत्री सध्या फोंड्या पासोय मारपाक लागला. पयलीं तो सरकार तुमच्या दारी म्हूण घेवन आयलो. आज हांवें पयले कसले तरी फॉर्मां गृह आधाराची स्कीम घेवन तो आज फोंडेकारां मुखार आयला. इन्कम सर्टिफिकेट घेवन तो आज तुमच्या दारादारांनी भोंवता. 4 वर्सां खंय आशिल्लो मुख्यमंत्री? 4 वर्सां हे सरकार खंय आशिल्लें? आज फोंडेच्या भागांत जे हॉस्पिटल आसा त्या हॉस्पिटलान जर तर आज वतलो जाल्यार आज माणसुकी ना मनीस थंय वाचतलो म्हणून. 1.5 वर्स पयलीं जेन्ना आमचो लिडर बाब राजेश वेरेकरान एक प्रोटेस्ट हांगा केल्लो, आमचे खासदार आमचे विरोधी पक्ष फुडारी आयिल्ले, वेळोवेळ आमी तो असेंब्लीनूय प्रश्न मांडटा, पूण आज मेरेन फोंडेचे हॉस्पिटल सारके जायना. थंय दोतोर ना, थंय मशिनां ना. ताजेर हांव चड उलयना कित्याक फोंडेच्या लोकांक फोंडेच्या हॉस्पिटलाची कितें वस्तुस्थिती आहा ही तुमकां खबर आहा. आज मोठ्या जोशान आनी मोठ्या स्फूर्तीन म्हाका आज हांगा लोक दिसतात. तुमची उर्बा, तुमची एनर्जी बरी हाय आसा. काही म्हयन्यांनी हांगा बाय इलेक्शन जातलें. म्हाका दिसता पूर्ण ताकद आमी लावची पडटली, कित्याक आतां हांव बसून कॅल्क्युलेट करतालो की जय आनी विरू ही 2022 पळय जी निवडणूक जाल्ली ते जय आनी विरूचे हांवें टोटल केले जाल्यार 14,000 मतां जातात. आता ह्या बाय इलेक्शनात आज म्हाका दिसता दोतोर केतन भाटीकाराची एंट्री करून बीजेपी तरी हल्ल्याच आसतली नक्की, तातूंत मातूय दुबाव ना. पूण त्याच बरोबर ज्या संख्येन तुमी आज हांगा आयल्या, ज्या संख्येन तुमी दबाज्यान हांगा आयल्या, तुमची आज स्फूर्ती, तुमची एनर्जी जर पळयली, निश्चितपणे बाय इलेक्शनात काँग्रेस पार्टी फोंडें जिखतली. फोंड्याच न्ही तर आज ह्या माचे वयल्यान बाब युरी आलेमावन सांगलें की आज काळाची गरज आसा की ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक 2027 घरा धाडपाचें. जर तर आज दोतोर केतन भाटीकारा सारखे मनीस जर तर आमकां पळोवन जर तर कन्विन्स जाता जाल्यार बाकीचे 39 मतदारसंघात हांव सगळ्यांक सांगता की तुमी आतां काँग्रेस पक्षान येवचे पडटले. काँग्रेस पक्षाक मजबूत करचो पडटलो आनी 2027 काँग्रेसीचे सरकार हाडचे पडटले. हांव चड वेळ घेना कित्याक आमचे इन्चार्ज, आमच्यो सहप्रभारी उलोवपाच्यो आसा. हांव खरेंच आज ज्या मोठ्या काळजान आमचे ब्लॉक अध्यक्ष, आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी बाब राजेश वेरेकर, आदले आमचे कॅन्डिडेट आनी आमची पुराय ब्लॉक कमिटी पुणेची, तांणी मोठ्या ओपन काळजान दोतोर केतन भाटीकाराक वेलकम केल्लो आसा. हांव तांकां शुभेच्छा दिता. आनी आज म्हाका कळून आयलें की दोतोर केतन भाटीकार ताणें सांगलें की आपूण फिजिओथेरपिस्ट आनी आपलो हात हो म्हळ्यार हातान आपूण लोकांक तो म्हणटा आपूण बरें करता. पूण आयच्या ताच्या भाशणान कळून आयलें की केतन भाटीकारा कडेन कला आसा की लोकांक कन्विन्स करपाची आनी ती तो करतलो आनी 2027 काँग्रेस हांगा जिखतली ही म्हाका पूर्णपणे खात्री आसा. परत एकदां तुमचे सगळ्यांचे हांव मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा, धन्यवाद करता आनी परत एकदां ताका काँग्रेस पक्षान
काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी ताणें सांगले की आपण काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी ही आपण एक्सेप्ट करता. डेमोक्रेटीक वे चलणारा हो पक्ष म्हाका खात्री आसा की दोतोर केतन भाटीकर हो डेमोक्रेटीक वे सगळ्यांक मुखार घेवन वतलो. देव बरें करूं. कार्यावळ फुडें वता आसतना मागता बाब जगवान मुल्ला स्टेट जनरल सेक्रेटरी युथ काँग्रेस आनी वरीन आपली बसका घेवची. आनी आतां कार्यावळ फुडें वता आसतना आमच्यो को इन्चार्ज डॉक्टर अंजली निंबाळकर हाणें आमकां मार्गदर्शन करचें अशें हांव तांचे लागीं मागतां. सर्वांना नमस्कार. आज फोंडामध्ये डॉक्टर केतन भाटीकर यांचं काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना हा जो एक आनंद सोहळा आज फोंडावासियांनी आयोजित केलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली, त्या अशा ह्या सभेला उद्देशून या सभेसाठी खास करून महाराष्ट्रामधनं आलेले AICC चे आपले गोव्याचे प्रभारी श्री माणिकराव ठाकरेजी, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री अमित पाटकरजी, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि आमदार श्री युरी अलेमोजी, केपेचे आमदार अल्टन डिकोस्टाजी, ब्लॉक अध्यक्ष श्री विलियमजी, राजेश वेर्णेकरजी, ऑर्विलजी, सीनियर वाइस प्रेसिडेंट श्री शेखजी, उपस्थित मंचावर सर्व मान्यवर, मुख्य म्हणजे आज ज्याच्या नावाने आज सगळेजण इथे आलेले आहेत, या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले श्री डॉक्टर केतन भाटेकरजी यांना परत एकदा जोरदार टाळ्यांनी आणि मोठ्या मनाने आणि मोठ्या काळजाने आज काँग्रेस पक्षामध्ये तुमचा प्रवेश करून घेताना खूप 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 आनंद होत आहे. मोस्ट वेलकम टू द काँग्रेस फॅमिली. उपस्थित सर्व फोंडावासी, आया बहिणींनो, माझे वडीलधारी सर्वजण इथे उपस्थित आहे आणि मुख्य म्हणजे प्रेस फोंडाची आणि गोवाची सर्व प्रेस इथे उपस्थित आहे हे सगळं कव्हर करायला आणि गोव्याला दाखवायला. आणि खास करून मला वाटतंय बीजेपीच्या लोकांनी पण हे आज डोळे उघडे ठेवून पूर्ण कार्यक्रम पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी पण लाईव्ह बघतच असतील आणि त्यांना सुद्धा, त्या सर्व बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि नेते मंडळींना सुद्धा या माध्यमातून नमस्कार आणि काँग्रेस की आंधी आ रही है फोंडा से. आज खरंच आनंद होतो जेव्हा जब ऐसे युवा लीडर्स जो है, जो देश की सेवा करने का उद्देश्य रखते हैं और उस उद्देश्य से हर किसी को अपना अपना माध्यम चुनने का डेमोक्रेटिक राइट है, जो अंबेडकर जी ने हमारे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की तरफ से जो दिया है संवैधानिक रूप से, और इस मार्ग पे चलने के लिए मुझे आज गर्व होता है केतन जैसे युवा नेता पर, जब वो कांग्रेस की आइडियोलॉजी से उस रास्ते पर चलना चाह रहे हैं. आज आई वडील पण त्यांचे इथे उपस्थित आहेत, त्यांनाही सादर प्रणाम करून खरंच असा एक मुलगा तुम्ही काँग्रेसला सोपवता आहे ज्यांनी त्यांच्या डॉक्टरीपेक्षा फिजिओथेरपी मधनं फोंडाची सेवा केली होती. आता ह्या राजकीय काँग्रेसच्या आयडियोलॉजी मधनं, गांधी आयडियोलॉजी मधनं तुम्ही सोपवून फोंडाचीच नाही तर गोव्याची सुद्धा सेवा करण्यासाठी तुम्ही त्यांना आमच्या सोबत पाठवत आहेत, त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि आज या मंचावरनं इथे मगासपासून मी बघतेय सगळे युवा वर्ग एकदम जोश मध्ये येत आणि केतनचं नाव घेऊन त्याच्या पाठीशी ज्या पद्धतीने उभे हैं, आप सभी को भी मैं धन्यवाद देना चाहती हूँ क्योंकि आप ही वजह से, आप जैसे युवा आज कांग्रेस के साथ जुड़ रहे हैं. कारण एक ही है क्योंकि आपको नौकरियां नहीं मिल रही है, कारण एक ही है क्योंकि पिछले कितने 3-4 दिन से हमें देख रहे हैं, हम सब लोग देख रहे हैं, LOP रहे या हमारे सब
आमदार रहे कांग्रेस की तरफ से, जो आज बीजेपी या प्रमोद सावंत की सरकार जो आज एक आमदार को तानाशाही करके, पुलिस की तानाशाही करके, मार पीट के स्टेयरकेस से घसीटते हुए ला सकती है, तो सोचिए आप जैसे सामान्य लोगों का क्या हाल ये बीजेपी और प्रमोद सावंत की सरकार करने वाली है। और आज तो हद ही हुई है। प्रमोद सावंत जी बोलते हैं आप रास्ते पे उतर रहे हो तो मर्यादा से उतरिए। अब हमारी मर्यादा भी ये लोग ही बताएंगे हमें। मर्यादा क्या है ये हम अपने माँ बाप से नहीं सीख के आएंगे, ये बीजेपी वाले अभी हमारी मर्यादा सिखाएंगे। ये बीजेपी वालों से हमें सीखना पड़ेगा कि हम साड़ियाँ कैसे पहने और खाना कौन सा खाए, और कहां से हमारे पतियों का सिंदूर जब हमारे माथे पे हम लगाते हैं तो वो सिंदूर भी कैसे लगाइए, अभी ये बीजेपी वालों से सीखना पड़ेगा। क्या आज बड़ा मुद्दा आज मैं इस मंच से उठाना चाहती हूँ, और इसीलिए मुझे गर्व होता है कि जब ये युवा आज कांग्रेस पक्ष में आके इस लड़ाई को रास्ते पे लेके आने के लिए पूरी तरह से तैयार है। और इसीलिए जब कुछ नहीं चलता है तभी इनको मर्यादा, धर्म, जाति, वाद विवाद ये सब मुद्दे उठने लगते हैं। आज एलओपी ने कहा, यूरी जी ने कहा, अमित जी ने कहा, मुझे लगता है केतन जी ने मैं अपने भाषण में कहा कि जो आज मूलभूत सुविधाएं डॉक्टर होने के बाद भी जो हम नहीं दे पाते, डायलिसिस हो, सीटी स्कैन हो, बेसिक है। मैं खानापुर से आती हूँ, बाजू में ही है। मुझे लगता है आप लोग अगर फोंडा से होते हुए खानापुर बेलगाम जाएंगे तो जल्दी पहुंच जाएंगे इलाज के लिए, लेकिन यहाँ पे आपको इलाज इतने जल्दी नहीं मिल सकता ऐसे मुझे लग रहा है। और सच्ची में अमित जी, मुझे भी कई फोन आए थे कि खानापुर से भी आए थे कि नहीं उनको भी ले लीजिए, आप कांग्रेस पक्ष में अच्छा काम कर रहे करके। और कोई नहीं तो रिपोर्टर्स आजकल वो बोल रहे थे। तो अभी मैंने देखा, फोन देख रही थी तब वही फोन आ रहा था कि मैडम अच्छा काम किया आज आपने कि केतन भाटीकर को कांग्रेस में लिया। खानापुर से भी वसीले आ रहे। तो कोई भी हो, इंसान अच्छा हो तो कहीं पे भी जाके कुछ भी काम कर सकते हैं। और मैं आज माणिकराव ठाकरे जी के सामने अमित जी ने कहा, आलेमो जी ने कहा कि हम बड़ा दिल करके, राजेश ने, विलियम जी ने और फुंडा के सभी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने इनको लिया है। मैं माणिकराव जी के सामने ही कहना चाहती हूँ कि कांग्रेस आइडियोलॉजी के साथ हो, कांग्रेस के साथ जो भी चलना चाह रहा है वो खुले दिल से हम लेके हमारे साथ लेके चलेंगे। लेकिन एक ही हमारी कंडीशन होगी, बीजेपी को हराना है, गोवा के लिए, गोवंस के लिए अपना गोवा फिर से लाना है तो ही कांग्रेस के साथ जुड़िए, नहीं तो कांग्रेस के दरवाजे आपके लिए बंद है। जो बीजेपी के विरुद्ध लड़ेगा उसके लिए कहीं से भी, कौन से भी पक्ष से आए, कहीं से भी आए, हमारा एक ही उद्देश्य है, गांधी और अंबेडकर, इन दोनों की विचारधारा को लेके आगे चलेंगे। वंस अगेन केतन जी, अब हार्टिएस्ट वेलकम टू यू अँड आय होप येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही निश्चितच काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त इथे वाढवण्याचं काम करणार, नुसतं फोंडाच नाही तर बाकीचे इतर क्षेत्र पण आहेत आणि तिथे पण तुम्ही जास्तीत जास्त काम करून काँग्रेसची आयडियोलॉजी पसरवण्यात पक्षाचा मदत करणार आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून हे करणार। तुम्ही काल मी बोलत असताना बरंच टेन्शन मध्ये होता की मीडिया बऱ्याच काही गोष्टी बोलायला लागलेत। मीडिया बोलत राहते, मीडियाचं काम आहे टीआरपी साठी बोलणं, प्रश्न विचारणं, काय कुठनं जिरे मिरे गोवन मिरची कुठली कशी घातली की फोडणी लागते ते सगळं करणं आपलं काम चालत राहणं आहे। जर गांधीजींनी विचार केला असता कि मी जर आज शर्ट काढून चाललो तर मला लोक काय बोलतील तर झालं नसतं। और इसीलिए मैं आज ये शर्ट की बात भी क्यों कर रही हूँ, क्योंकि आज एक दिन पूरा हो गया, 24 घंटे हुए हैं हमारे नेशनल युवा अध्यक्ष उदयबान जी को विदाउट एनी रीजन
बीजेपी के, दिल्ली के बीजेपी के तानाशाही सरकार ने जेल में रखा है। कारण क्या है? कुछ भी नहीं। क्या कर रहे थे हमारे बच्चे? बस बता रहे थे कि पीएम मोदी जो है बहुत गलत काम कर रहे हैं, हमारा भारत देश जो है वो यूएस को बेच रहे हैं। इतना स्टेटमेंट के लिए पूरा एक दिन आज हमारा वो लड़का उदयबान नेशनल प्रेसिडेंट आज जेल में रहने के लिए तैयार है, पर झुकने के लिए तैयार नहीं है। और मैं यही उम्मीद आज यहाँ पे हर एक युवा जो उपस्थित है उनसे भी अपेक्षा करती हूँ। और इतना कहते हुए, जब बीजेपी की बात आता है तो युवाओं के साथ मिलके हम लड़ेंगे उनके अगेंस्ट, इतना कह के मैं अपने 2 शब्द यहीं पे समाप्त करती हूँ। धन्यवाद। जय हिंद। थँक यू सो मच. आता हांव मागता श्री माणिकराव ठाकरेजी हांचे कडेन की तांणी हांगा येवन आमकां मार्गदर्शन करचें. प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अमित पाटकर जी, हमारे कांग्रेस पार्टी के सीएलपी लीडर्स और विपक्ष के असेंबली के नेता यूरी अलेमाओ जी, हमारे ऑल इंडिया कांग्रेस के सेक्रेटरी और मेरे साथ यहाँ पे सह प्रभारी करके जो गोवा में हम साथ में काम कर रहे हैं, डॉक्टर अंजलि निम्बाड़कर जी, हमारे एमएलए एल्टन डिकोस्टा जी, हमारे राजेश जी, जिन्होंने आप सभी के सामने यहाँ पे कांग्रेस में प्रवेश किया है, हमारे नए साथी केतन जी, ब्लॉक कांग्रेस कमेटी के अध्यक्ष, सभी हमारे प्रदेश कांग्रेस कमेटी के विविध विभाग के सभी अध्यक्ष, सभी पदाधिकारी, सभी पत्रकार भाई और उपस्थित सभी मेरे भाइयों बहनों और साथियों, सबसे पहले मैं केतन जी का नए सिरे से कांग्रेस पार्टी में यहाँ पे उनका प्रवेश हुआ है, उनका मैं ऑल इंडिया कांग्रेस कमेटी की ओर से मैं उनका स्वागत करता हूँ। और जो हमारे राजेश जी, जो बड़े दिल से उन्होंने लगातार कांग्रेस को साथ में चलकर वो कांग्रेस एक निष्ठावान सिपाही की तरह उन्होंने जो पौंडा क्षेत्र में कदम बढ़ाए हैं, उसकी मैं सराहना करता हूं। और केतन जी, आपको यहाँ पे जब कांग्रेस पार्टी में आप आए, आने के पहले जो चर्चा है पूरे गोवा में चल रही थी, प्रेस में चल रही थी, हम देख रहे थे। कोई बात इस तरीके से करता था, केतन जी कांग्रेस में आ रहे हैं तो आगे वो बीजेपी में जाएंगे। बीजेपी के लोगों ने कुछ उनको कहा है कि तो आप कांग्रेस में चले जाओ। इस तरीके से काफी बातें उठाई गई थी पूरे गोवा प्रदेश के अंदर। प्रेस में भी कुछ आ रहा था इस तरीके से, कुछ लोग जानबूझकर इस तरीके से बातें फैला रहे थे कि ताकि कांग्रेस में आने से केतन जी को रोका जाए।
लेकिन हम बहुत राजनीति समझते, पूरे देश की राजनीति समझते। महाराष्ट्र में मैं यूथ कांग्रेस का 7 साल प्रेसिडेंट रहा, कांग्रेस का भी 7 साल तक महाराष्ट्र का प्रेसिडेंट रहा। नेशनल लेवल पे मैंने संगठन में काम देखा, लेकिन इस तरीके से जो बातें उठाते हैं, जिस तरीके से दूसरे पार्टी को डर लगता है, तो वो पार्टी इस तरीके से बातें फैलाने की कोशिश करते हैं। लेकिन केतन जी, प्रदेश कांग्रेस कमेटी का, राजन जी का पूरा हमें आप पर भरोसा है कि बोंडा की हद तक ही नहीं, यहां से शुरुआत होगी। आप यूथ है और कांग्रेस विचारधारा को आपको पता है कि कांग्रेस पार्टी की क्या विचारधारा है। राष्ट्रीय स्तर पर जब से स्वतंत्रता मिली इस देश को, एक ही बात लगातार कांग्रेस पार्टी ने कि कांग्रेस पार्टी या कोई भी मुखिया हो उस वक्त का, महात्मा गांधी जी के बाद पंडित जवाहरलाल नेहरू जी थे, उन्होंने एक ही बात दोहराया है कि इस देश में सभी जाति धर्म के लोगों को मैं एक साथ लेके चलूंगा, इसके सिवाय कांग्रेस की दूसरी विचारधारा नहीं। सबका विकास और सबको साथ में ले चलने की बात जो कही है कांग्रेस पार्टी के नेतृत्व ने की है। उस वक्त से विचारधारा कांग्रेस पार्टी ने छोड़ी नहीं है। भला ही कोई प्रदेश में उनको कांग्रेस को जीत नहीं मिलती हो, नुकसान होगा, लेकिन हम सच्चाई से मुंह नहीं मोड़ेंगे। इस देश को अगर हमको आगे बढ़ाना है तो जो हमारी विचारधारा है कांग्रेस पार्टी को, सब धर्म के लोगों को साथ में लेके चलने वाली, उस विचारधारा को ही हमको आगे बढ़ाना पड़ेगा। आज बीजेपी जो विचारधारा लेके आना चाहती है, भला ही वो सत्ता तक उनको पहुंचाएंगी। क्या हम हिंदू धर्म के वहां पे रखेले भाई रखवाले हैं? इस तरीके से वो बात करते हो तो पता है कि स्वतंत्रता की इसमें कोई उनका योगदान नहीं था, लोग उनके कोई सुनने वाले नहीं है। और उसके बाद भी देश को एक साथ रखने के लिए उन्होंने कोई कदम नहीं बढ़ाया, देश के विकास के लिए कोई ऐसा कदम उन्होंने बढ़ाया कि जिनके आधार पे लोग उनको वोटिंग करेंगे। तो फिर एक ही बात रहती है जो संविधान में लिखा हुआ है कि धर्म सबको प्यारा है, अपना अपना धर्म, सबके धर्म का एक दूसरे ने आदर करना चाहिए, सब धर्म को अपना अपने पालन करने के लिए पूरा हक है। उन्होंने धर्म पालन अपना अपना करना चाहिए। राजनीति में इस तरह के धर्म लाके दंगे फसाद नहीं करना चाहिए। ये संविधान में स्पष्ट रूप से लिखा हुआ है। हम राजनीति करेंगे तो हमारी जनता के लिए करेंगे, सभी धर्म के जो हमारे गरीब लोग हैं उनके राजनीति करेंगे, लेकिन धर्म के नाम से राजनीति करके सत्ता में बैठना हमारा उद्देश्य कांग्रेस पार्टी का कभी नहीं रहेगा। तो इसी विचार को पकड़ के हमारे नेतृत्व जो आज दिल्ली में वहां पे राहुल जी गांधी लगातार यही बात बताने की कोशिश करते हैं कि आप कितना भी भड़काओ, कितने भी नफरत करो, लेकिन हम लोगों को प्यार से जीतेंगे। ये राहुल गांधी के सतत वहां पे बोल रहे आप सभी जानते हैं। कहां से कन्याकुमारी से वहां तक श्रीनगर तक राहुल गांधी पैदल चले, क्यों चले? भारत जोड़ो मतलब बोलने का मतलब ही उनका था कि जो इस तरीके से धर्म के नाम पे, समाज के नाम के, जात के नाम से जो दरार पैदा की कोशिश करने की बीजेपी की कोशिश है, वो हमको पूरी तरह मिटाना है। मोहब्बत से अपने एक दूसरे के साथ लाना, एक दूसरे को साथ लेके चलना है, ये नीति हमारी है। ये जताने के लिए उन्होंने कहा कि भारत जोड़ो
ये दिल तोड़ने की बात करते हैं, हम दिल जोड़ने की बात करते हैं। ये जताने के लिए हजारों किलोमीटर राहुल जी गांधी चले, यहां से पूर्व से पश्चिम तक और दक्षिण से उत्तर तक उन्होंने हजारों किलोमीटर की यात्रा की इसी के आधार पर। लेकिन ये लोग लगातार वही बात, अभी में आप देखेंगे डेवलपमेंट की बात नहीं, आज गोवा के सभी लोग नाराज है, सभी तरफ से ये गवर्नमेंट फेलिवर हुई है, लॉ एंड ऑर्डर के लिए फेलिवर हुई है। यहां की जो जिस तरीके से पूरी तरह आज धरोहर है पूरे गोवा की, यहाँ की संस्कृति है, यहाँ की जमीन है, यहाँ के जंगल है, यहाँ का अच्छा पर्यावरण है, उसको पूरी तरह खत्म करने का प्लान बीजेपी ने बनाया है। आज कोई इतना हल्ला कल्ला जगह जगह पे हो रहा है, क्यों? कार्यकर्ता बाहर आ रहे हैं, लोग बाहर आ रहे हैं। एक एक दिन में 8-8, 10-10 जगह पे आंदोलन हो रहे हैं, छोटी मोटी आप देखेंगे। कोई भी राज्य में इतना नहीं होता, इतना अनरेस्ट नहीं रहता, इतना अनरेस्ट आज गोवा में इस गवर्नमेंट के कारण हो रहा है। लगातार लोग ये सोच रहे हैं कि ये गवर्नमेंट हमारी नहीं है, वह भ्रष्टाचार से लिप्त एक गवर्नमेंट है, पैसों के सिवाय इनको कुछ नहीं सोचता है। अदानी को यहां पे लाके बिठाया उन्होंने, सब यहां से धूल धूल करने का उनका इरादा है कि यहां का पर्यावरण खत्म हो जाए, इस गोवा का कुछ भी हो, यहां की जमीन रहे नहीं रहे, यहां का पर्यावरण खत्म हो। लेकिन अदानी को यहां से कोयला ले जाने के लिए पूरी तरह वो मदद करेंगे। एक गोवा छोटा सा राज्य है, सुंदर राज्य है, पूरे देश में ये, दुनिया में ये गोवा का नाम लिया जाता है कि गोवा पूरे इंडिया में भी कभी भी गोवा का नाम लिया तो लोगों के नजर के सामने एक सुंदर सा गोवा दिखता है। लेकिन कुछ साल के अंदर किस तरीके से हालात इन्होंने बना के रखे, जमीन के बारे में जो कायदे कानून उन्होंने बदलना शुरू किया, किस लिए किया? उनको उसमें से पैसा मिलाना, बाहर के लोगों को लेके आना है और यहाँ की जमीन उनको दे देना है। इस तरीके का भ्रष्टाचार लगातार करने की जो कोशिश हो रही है, एक गवर्नमेंट के खिलाफ लोग जा रहे, पूरे गोवा वासी जा रहे हैं। ऐसे इसमें केतन जी आपकी भी जिम्मेदारी बढ़ती है। बाकी अभी सभी कार्यकर्ता आपके होंगे, उनका भी प्रवेश करना है, उसका अलग से बीसीसी से डेट लेकर राजेश जी और आप बैठकर उसमें किस तरीके से अलग से एक प्रोग्राम बना दीजिए। लेकिन उनको भी साथ में रखना है, सबको एक साथ लेकर हमको मजबूती के साथ गोंडा में ही नहीं पूरे प्रदेश में हमको आगे बढ़ना है, एक साथ होकर बढ़ना है। हमारे में जो भी कमियां होंगी उसके लिए भी हमको भर के निकालना है। मैं सभी से कहता हूं कि हमें संगठन को मजबूत करना प्राथमिकता हमारी है और उसके तहत ही आज पूरे देश में से सीनियर लीडर्स भी कुछ यहां पे आए, वो देख रहे हैं कि जिला अध्यक्ष के बारे में, ब्लॉक अध्यक्ष, उसके बाद हम बूथ लेवल तक जाएंगे कि मजबूती के साथ अगर हमारा संगठन हम खड़ा करेंगे तो आगे कई सालों के लिए हम अच्छी तरीके से हमारी विचारधारा उनको आगे बढ़ाने के लिए हमें मजबूती मिलेगी। तो आज यहां बड़ी तादाद पे यहाँ पे हम संख्या देख रहे हैं, आप पे सभी जनता का प्यार है। जो हमारे सीएलपी लीडर ने जो यहाँ पे कहा कि राजेश जी और आप हाथ में हाथ मिलाकर यहाँ पे काम करना है, कोई भी कार्यकर्ता कुछ बोलता हो तो उसको रोकना चाहिए, नहीं तो इसमें भी कुछ लोगों को और बाहर के पार्टी के कुछ कार्यकर्ता से संबंध रहते हैं, उसका फायदा भी उठाने की कोशिश अपोजिशन पार्टी वाले करते, उसमें भी आपको ध्यान देने की जरूरत है। आपने बड़ी अच्छी तरीके से कहा, सभी सवालों का जवाब आपने अपने स्पीच में से दिया।
क्या मजबूती के साथ कांग्रेस का झंडा मैंने पकड़ा है, उसको मजबूती देने के लिए मेरी तरफ से कोशिश होगी और कांग्रेस को मैं आगे बढ़ाऊंगा। ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। तो हम आपके इससे यहां पे बहुत प्रभावित हुए हैं, आपके साथ हम हैं, चिंता करने की जरूरत नहीं है। यहाँ के सभी कांग्रेस के कार्यकर्ताओं को मैं बताऊंगा कि एक साथ होकर कल से ये नहीं लगना चाहिए कि हम कुछ अलग है, वो कुछ एक आधा कोई निकलता है अपने में से इस तरीके से बात करता है, नहीं वो तो अलग है, आपको महत्व कम होगा, उसका महत्व ज्यादा होगा। लेकिन मैं यहां पे कहूंगा कि हमारे पीसीसी प्रेसिडेंट सीएल लीडर्स कि सबको साथ में लेके न्याय देने का काम उनकी तरफ से होगा, ये मैं अपेक्षा उनसे भी करता हूं। एकजुट होकर, एक साथ होकर हमको आगे की सभी लड़ाई लड़ना है, इसलिए आप सभी ने तैयार होना चाहिए। इस उम्मीद के साथ मैं आपको कीर्तन जी को दोबारा मैं आपका कांग्रेस पार्टी में स्वागत करता हूं और आपने बड़ी अच्छी तरीके से यहाँ पे अपने दो शब्द रखे, मैं उसके लिए भी मैं आपका स्वागत करता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय गोवा।